तर मंडळी, ढबू मिरची म्हटलं की सहसा कोणाला खायला आवडत नाही, पण ती ढबू मिरची जर आपण वेगळ्या पद्धतीने वेगळा मसाला घालून केलात ना की नक्की खाणार त्यांनी. आणि कशी करायची म्हटलात तर सर्वात पहिल्यांदा ढबू मिरच्या छोट्या छोट्या शोधून आणायच्या बाजारातून, वरून कट करून घ्यायचं, आतल्या बिया काढायच्या, त्यामध्ये मग मसाला घालायचा. मसाल्यासाठी सुकं खोबरं 4 चमचे आणि जिरा अर्धा चमचा, लसणाच्या पाकळ्या 7-8 आणि कोथिंबीर घालायचं, वाटण तयार करून घ्यायचं. शेंगदाण्याची कूड घ्यायची, त्यामध्ये ते वाटण घालायचं आणि त्यामध्येच मग लाल मिरची पूड 1 चमचा, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद, 1 चमचा धनेपूड घालायचं, वरून थोडंसं तेल घालायचं, कोथिंबीर घालायची, थोडं थोडं पाणी घालून मसाला तयार करून घ्यायचा आणि ढबू मिरचीमध्ये भरायचा. त्यानंतर पातेलं घ्यायचं, त्यामध्ये तेल घालायचं, मोहरी घालायचं, जिरं घालायचं अर्धा चमचा, त्यानंतर कढीपत्ता घालायचा, हिंग चिमूटभर घालायचं आणि मस्त ढबू मिरच्या घालायच्या आणि आरतून परतून 5 ते 6 मिनिटं घ्यायचं, थोडं पाणी शिंपडायचं आणि मग डाग लागला की भाजीला मस्त अशी भाजी आपली तयार होते ढबू मिरचीची. एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि टिफिनमध्ये सुद्धा द्या लहान मुलांच्या, खातील आवडीने. आणि आवडलं तर मात्र सबस्क्राईब करा.